हॅलो, चेक चेक चेक. धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच डीजे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा ब्रेक नंतर मी सागर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मैदानाकडे जाऊया, ज्या ठिकाणी AKV फायटर्स हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटेल. AKV फायटर्स हा संघ फलंदाजी करत असताना तर युवराज फायटर्स हा संघ गोलंदाजी ट्रॅक वरती. ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले. आणि स्कोरर 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 इकडे या. स्कोरर स्कोरर ये कोणतरी. अरे बाळा, स्कोरर म्हणून ये कोणतरी. येतं ना? ये, सांगतोय मी. ये ये. या कोणतरी परेश या. हा. तेजस पवार, तेजस पवार, कृपया कॉम्बॉक्स कडे संपर्क साधा. तेजस पवार. तेजस पवार, जरा या इकडे. ये जा. बंटी. नाही ते बरोबर आहे. परत प्रॉब्लेम नको. आला आला. चला, ओके, धन्यवाद. या ठिकाणी जाऊया मैदानाकडे. ऑल सेट, ऑलरेडी लेट्स प्ले. डावकरा फलंदाज आपल्याला अक्षय स्ट्राईक वरती खेळताना पाहायला भेटेल. पहिल्या षटकातला पहिलाच बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. धाव मात्र मिळणार नाहीये आणि निर्धाव चेंडूने मात्र या सामन्याची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. जयदीप अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेट मारा करत असताना यावेळेला मात्र ऑप्टमच्या खूपच बाहेर चेंडू टाकला. पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत, मिस्टर एक्स्ट्राचा इशारा करतायत आणि एका अवांतर धावेच्या माध्यमातून मात्र टीमची धावसंख्या ओपन होताना पाहायला मिळते. जयदीप अनुशासित गोलंदाजी करावी लागेल इथे. ओहो, यावेळेला चांगला फटका खेळलाय. चेंडू चाललाय 2D साठी. डिक्लर झोन मध्ये दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून अतिशय सुरेख फलंदाजी. सुरुवातीच्या बॉलवरती मात्र थोडस परीक्षण केलं, तदनंतर मात्र सेट झाले आणि चांगला फटका या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो अक्षय यांच्या माध्यमातून. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता इथे अक्षय यांचा, परंतु तदनंतर मात्र पुन्हा एकदा बॉटरमॅनचा वापर केलाय. धावचीची संधी. फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हलियन होतोय का? थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली इथे दोन्ही बॅटरीच्या दरम्यान आणि त्याचमुळे मात्र दिनेशला आपली विकेट गमावी लागली. 3 या धावसंख्येवरती नवीन बॅटर परेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जयदीप यांच्या विरोधामध्ये ते फलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतील. AKV फायटर्स टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. अर्थात तीर्था फायटर्सने देखील मागच्या मॅच मध्ये तोच डिसिजन घेतला होता टॉस जिंकल्यानंतर. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल डिक्लर झोन कडे ट्रॅव्हल होत असताना मात्र सिंगल भेटेल आणि पहिल्याच बॉलवरती मिस्टर परेश मोहिते आपलं खातं ओपन करताना 4 धावा धावफलकावरती कंप्लीट झाले. 4 चेंडू देखील आतापर्यंत पूर्ण झालेत. चांगली सुरुवात या ठिकाणी दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. राऊंड विकेट मारा करताना ह्या वेळेला मात्र आपण बघतोय सुरेख चेंडू हाताळला जातोय. जयदीप यांचं मात्र चांगलं कमबॅक. चेंडू सरळ जातोय तो गोलंदाजाच्या हातामध्ये. पुढची कामगिरी त्याने चांगली बजावली. धावा मिळणार नाही त्याची दक्षता देखील घेतली आणि चेंडू त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जयदीप यांच्या हातामध्ये दिला, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय तो बॅटरच्या माध्यमातून, परंतु तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक देखील संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. बघा, या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो प्रेक्षकांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला भेटतोय. कचाकच भरलेलं गव्याचं ऐतिहासिक स्टेडियम देखील आपल्याला बघायला मिळत आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक राजांनी देखील गर्दी केली या स्पर्धेचा
आनंद घेण्यासाठी. परंतु यावेळेला दुसऱ्या ओव्हरमधला पहिला बॉल सुधीर हाताळत असताना चांगला चेंडू टाकलाय, आखूट टप्प्याचा बॉल वरता आणि त्यावरती फलंदाज मात्र बीट होत आहेत. धाव मात्र भेटत नाहीये. अक्षय 4 बॉलमध्ये 2 धावांवरती खेळत आहेत. परेश 3 बॉलला सामोरे गेले, 1 धावेवरती खेळत आहेत. दरम्यान यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉटरमॅनचा चांगला वापर केला, फॉलोथ्रूमध्ये ड्राईव्ह केलं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेऊन बॉल अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र इथे कंप्लीट केली आणि टीमची धावसंख्या आता पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यात 5 या आकड्यावरती. झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल. लढोगे नहीं तो जीतोगे नहीं. और छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा. काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ. शायद यही बात बताने की आवश्यकता होगी मिस्टर अक्षय को. इस समय देखा जाए तो परेश अब स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे. राइट हैंडेड बल्लेबाज आज समय तैयार होते हुए और फिर एक मरतबा फॉलो थ्रो में ड्राइव करने का प्रयास किया था. क्या यहाँ पर रनआउट रूप में और एक विकेट गिरेगा? अपील तर केलंय इथे, परंतु पंच मात्र तटस्थ राहिलेत. मात्र या ठिकाणी फलंदाज सुरक्षित पोहोचला होता आपल्या क्रीजमध्ये, पंचांनी मात्र नाबाद डिसिजन दिले. अपडेट कर. 6 धावा झालेले आहेत. सुधीर गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. अक्षयच्या बॅट मधून मात्र सिंगल धाव धावफलकावरती जोडली जात असताना अक्षय खरं तर एक चाणक्य खेळाडू म्हणून ओळखला जातो. कोणत्या प्रसंगी कशा पद्धतीची फलंदाजी करायला याची चांगली जाणीव अक्षयला माहिती आहे. ज्यावेळेला संयमी फलंदाजी करायला पाहिजे त्यावेळेला फॉलोथ्रोमध्ये धावा घेतो, त्याचबरोबर आक्रमक फलंदाजी देखील त्याच्यामध्ये पाहायला मिळते. मोठमोठे फटके देखील तो खेळू शकतो. ती गुणवत्ता, ती जिद्द चिकाटी आपल्याला सातत्याने अक्षयकडे पाहायला मिळाली. परंतु यावेळेला पंचाने पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलंय. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल, पंच मात्र आमच्या दिशेने वळले, दोन्ही हात भूमी समांतर केले. एका अवांतर धावेचा इशारा आला. टीमची धावसंख्या मात्र 8 या आकड्यावरती पोहोचते. आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ इथे संपलाय. चांगलं कमबॅक इथे करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील. AKB फायटर्स या टीमने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांचा जो आघाडीचा फलंदाज दिनेश धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाले. नैराश्य चेहऱ्यावरती मात्र स्पष्टपणे जाणवत असताना दिनेश यांच्या, कारण मोठमोठे फटके खेळण्यासाठी ते माहीर आहेत, ओळखले जातात. आज खरं तर सिद्ध करायचं होतं स्वतःला, परंतु संधी मिळाली नाही. पुन्हा एकदा धावचीची संधी होती. परेश मात्र बघूया क्रेज मध्ये पोहोचलेत का, परंतु नाही. पंचाने आपलं बोट आकाशाकडे केलंय. परेश बॅक टू द पॅव्हेलियन होतील. दुसरा फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतत असताना आठ धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. नक्कीच या ठिकाणी रिप्ले मध्ये जर पाहिलं तर बॅट थोडीशी क्रीजच्या बाहेर राहिली परेश यांची. नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल होत असताना मिस्टर आविष्कार. बॅट थोडीशी क्रीजच्या बाहेर राहिली. या ठिकाणी जर आपण रिप्ले मध्ये पाहिलं, नक्कीच आपण जर बघितलं तर परेश मात्र थोडस नैराश्य त्यांच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळाल. परंतु तदनंतर आविष्कार आपल्याला पाहायला भेटतात. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत आणि यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा पंचाने मात्र दंडित केलंय. त्याचबरोबर चेंडू डिक्लेअर झोन कडे देखील ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे मिळतील आणि एकंदरीत 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या देखील पुढे सरकत असताना स्कोर वरती तुम्ही पाहता धावा झालेत या ठिकाणी डबल फिगर मध्ये 10 धावा.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेला लोअर फुल टॉच करून घेतला, ऑन साईडला ड्राईव्ह केलं. त्या ठिकाणी मात्र मिसफील्ड झाली. सिंगल धाव इथं नक्कीच भेटेल आणि सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या तुम्ही पाहता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावरती पूर्ण आहेत. तर दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 11 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेत आणि त्यानंतर आता गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस्टर जयदीप यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन ते गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतील. आकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केला डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जात असताना अक्षय यांच्याकडे गुणवत्ता, ती जिद्द, ते चिकाटी आपण सातत्यानं पाहिले. संकटमोचक खेळाडू म्हणून सातत्यानं त्यांचा बोलबाला देखील राहिलाय. यावेळेला मात्र फटका फसलाय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. एकेवी फायटर्स या टीमची धावसंख्या मात्र या ठिकाणी 12 चांगली झाली आहे, परंतु विकेट कुठेतरी सेफ ठेवणं गरजेचं असेल. कारण अजून देखील जर पाहिलं तर जवळजवळ 10 बॉल बाकी असतील इथे. तर दरम्यान त्याच वेळेला मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती जयदीप सज्ज होत आहेत. हो, हा चेंडू मात्र पुन्हा एकदा बघा आपण पाहतोय डिक्लेअर झोनकडे ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या मात्र 13 या आकड्यावरती पोहोचते. हो, चांगला बॉल टाकला इथे. जोरदार फटका खेळायचा होता, फटका मात्र फसला, परंतु इथे एक धाव कंप्लीट देखील होईल. बाईच्या रूपाने मात्र एक सिंगल धाव मात्र धावफलकावरती जोडली जात असताना अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट आपल्याला दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान पाहायला मिळाली. चपळतेचं एक उत्तम प्रात्यक्षिक दोन्ही बॅटरच्या माध्यमातून बघायला मिळालं. दरम्यान तुम्ही जर बघितलं तर सोहम आणि आविष्कार या जोडगोळीवरती बऱ्याच काही बाबी अवलंबून असतील. एका विशाल धावसंख्येच्या दृष्टीने आपल्या टीमला घेऊन जायचं आहे, त्यासाठी एक संयमी आणि तितकीच आक्रमक अशी फलंदाजी देखील करणं गरजेचं असेल. चांगला बॉल असेल सन्मान द्या, सिंगल धाव घ्या. खराब बॉलवरती मात्र मोठे फटके खेळावे लागतील इथे या दोन्ही बॅटर्सला, जेणेकरून एक मोठी धावसंख्या तुम्हाला स्कोर बोर्डवरती सेट होताना देखील पाहायला भेटेल. जयदीप पुन्हा एकदा सज्ज होत आहेत या षटकामध्ये पुनश्च एकदा, परंतु बघूया काय घडतंय काय बिघडतंय. पंचांचा इशारा अवांतर धावेचा येतोय. लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. जयदीप असेल त्यावर प्रतीक थोडेसे नाराज दिसत आहेत आपल्याला, परंतु पंचांचा डिसिजन अंतिम असेल. चला, पंचांचा डिसिजन अंतिम असेल. जयदीप यांनी आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर 1.4 चेंडू या ठिकाणी गोलंदाजी केली आहे. 8 डबा खर्च केलेत तर 2 बहुमोली विकेट देखील त्याने प्राप्त केलेत. 15 या धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झालेत. जयदीप पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला मोठा फटका खेळायचा आहे, फटका फसलाय. जयदीप यांच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा एक विकेट जोडली जाते. पंधरा धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल बाकी असेल. 15 धावा स्कोर बोर्डवरती कंप्लीट झालेत. शेवटचा चेंडू घेऊन या ठिकाणी जयदीप राऊंड विकेट गोलंदाजी करतील आणि नवीन बॅटर्स प्रणय मैदानामध्ये आले. सोहम 2 चेंडूला सामोरे गेले, 2 धावा त्यांच्या बॅटमधून देखील
आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु जयदीप यांचं कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल. 3 विकेट आतापर्यंत घेतलेत. यावेळेला मात्र खराब बॉल टाकला जातोय, लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल. पंच मात्र दंडित करतायत. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडेल. धावसंख्या आता 16 या आकड्याकडे ट्रॅव्हल होत असताना 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जयदीप शेवटचा चेंडू हाताळत असताना, परंतु मात्र स्लोअर बॉल टाकला. फलंदाजाने मात्र बॅकफुटवरती गेले. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला डिक्लेअर झोनमध्ये. त्या ठिकाणी मात्र सिंगल मिळाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती पूर्ण झाले आहेत. चला, याच्यानंतर अश्विन कुमार फायटर्स आणि एनएस बुल्स या दरम्यान एक महत्वाची लढत पाहायला भेटेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेऊया. अश्विन कुमार फायटर्स आणि एनएस बुल्स ही महत्वाची लढत मित्रांनो पुढच्या मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटेल, जो की एक फार महत्वाचा सामना असेल दोन्ही टीमच्या दृष्टीने देखील. 17 धावा झालेत आतापर्यंत. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल बाकी असतील. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर राज यांना तुम्ही पाहताय. एकेवी फायटर्सने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा घेतलेला डिसिजन. 3 ओव्हरमध्ये 17 धावा. आखोट टप्प्याचा बॉल पाठलाग करण्याचा प्रयत्न, परंतु पंचाने पुन्हा एकदा राजला दंडित केलंय. चौथ्या षटकाची सुरुवात मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली. पहिलाच बॉल जो की अवांतरच्या रूपामध्ये एक धाव बहाल करून देतोय एकेवी फायटर्स या टीमच्या खात्यामध्ये, आणि धावसंख्या मात्र आता पोहोचते 18 या आकड्यावरती. आखोट टप्प्याचा बॉल याही वेळेला पुन्हा एकदा पाठलाग करण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू बॅक पुन्हा एकदा पंच साई रसाळे यांचा अवांतर धाव्याचा इशारा येतोय. गलती करे उसे इंसान कहते, गलती पे गलती करे उसे नादान कहते, गलती पे गलती, गलती पे गलती, गलती पे गलती करे उसे वो पाकिस्तान कहते, और तमाम गलतियों के बावजूद भी दूसरों को माफ करे उसे हिंदुस्तान कहते. ये बार बार यहाँ पर जो राज के द्वारा गलतियां देख रहे उसको दोहराने की कोई आवश्यकता नहीं. मंथन याला आमंत्रित केलंय. राजने मात्र आपण बघितलं मंथन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. या षटकातला पहिलाच बॉल, परंतु बघूया नेमका पंचांचा काय इशारा. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. चांगला चेंडू टाकला, स्लोअर बॉल होता. बॅटची संभवता इथे बाहेरची कडा घेतली. फलंदाज मात्र बाद होतोय आणि मोठा झटका बसतोय. 6वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. अश्विन कुमार फायटर्स एनएस बुल्स याच्यानंतरचा सामना फार महत्वाचा असेल. चला, एनएस बुल्स संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस करण्यासाठी. या इकडे अश्विन कुमार फायटर्स आणि एनएस बुल्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी. या इकडे विशेषतः अश्विन कुमार फायटर टीमचे कॅप्टन आलेत. एनएस बुल्स आपणाला विनंती असेल. मंथन या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती चांगला बॉल टाकलाय, चांगलं कमबॅक केलंय. प्रशंसा मंथन यांची करावी लागेल, कारण ज्यावेळेला राज गोलंदाजीसाठी आले होते पहिले 2 चेंडू अवांतर टाकले, त्यानंतर मंथन यांच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केला आणि काय चांगलं कमबॅक करून दिले मिस्टर मंथन यांनी. हीच तर खासियत राहिली आहे मंथन यांची. संकटमोचक गोलंदाज म्हणून देखील मंथन ओळखले जातात. फार कमी वयाचा खेळाडू आज गवे प्रीमियर लीग मध्ये मात्र आपल्या नावाची एक विशिष्ट वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु यावेळेला थोडी प्रशंसा काय केली मंथनने, राजच्या गोलंदाजीची पुनरावृत्ती करायला इथे सुरुवात केली. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडत असताना. ओहो, यावेळेला तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल आहे. अपील केलंय जयदीप यांनी. पंचांचा इशारा यस. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. मुंडेकर साहेब टॉस घ्या यांचा. अश्विन कुमार फायटर्स एनएस बुल्स टॉस केला जातोय इथे. आदरणीय महेश मुंडेकर साहेब आपल्याला विनंती करेन की या ठिकाणी बोथ टीमचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. आपण टॉस करून घेऊया. हु इज विन द टॉस. आदरणीय मी बेनेरे सरांना विनंती करेन, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य बेनेरे सर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. गुणवंत कर्मचारी या पुरस्काराने यावर्षी त्यांना सन्मानित केले गेले पंचायत समिती दापोलीच्या वतीनं. नक्कीच शैक्षणिक क्षेत्रातले एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आदरणीय बेनेरे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या ठिकाणी टॉस केलाय, टॉस जातोय, नाणेफेकीचा कौल जिंकला इथे. अश्विन कुमार फायटर्स विन द टॉस. काय डिसाइड करतायत हे पाहणं फार गरजेचं असेल. परंतु त्याच वेळेला मंथन गोलंदाजी ट्रॅक वरती 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केले. चांगलं कमबॅक करून देतोय आपल्या टीम साठी. हाही बॉल चांगला टाकलाय.
टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल, फलंदाजी ते बीट झालेत. चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, आणि मंथनचं मात्र इथे कौतुक केलं जात आहे सहकारी खेळाडूंच्या माध्यमातून देखील, कारण राज मागडा ठरल्यानंतर मंथन गोलंदाजीसाठी आला होता. अलॉंग द कार्पेट डावचीची संधी असेल, अपील केलंय, परंतु नेमकं काय घडलंय पाहूया. एक धाव तर कंप्लीट केली होती आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज धावचीत होतोय. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावा झाले तिथे 22, विजयासाठी गरज असेल 23 धावांची, एकच घेतली. चला या ठिकाणी फास्ट घेऊया, अजून देखील 2 सामने खेळवायचे. अजून देखील 2 सामने बाकी आहेत. याच्यानंतर अश्विन कुमार फायटर्सचा संघ NS बुल्स या विरोधात खेळेल आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसाचा शेवटचा सामना राज फायटर्सचा संघ फ्रेंड्स वॉरियर्स या टीमच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा सेकंड इनिंगच्या खेळामध्ये मी सागर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आपण जाऊया गोलंदाजी ट्रॅक वरती, पाहूया कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली षटक क्रमांक पहिला हाताळण्याची. तर स्ट्राईक बॅटर म्हणून आपण जयदीप यांना पाहतोय. जयदीपने अनेक स्पर्धा गाजवल्या. आपल्या फलंदाजीच्या जोरावरती दापोली तालुक्यातला एक संयमी फलंदाज म्हणून देखील ओळखला जातो. संकटमोचक कामगिरी सातत्याने पार पाडणारा खेळाडू म्हणून देखील त्याचा नाव लौकिक राहिलाय. बॉलर सज्ज होतोय. षटक क्रमांक 1, पहिला चेंडू या ठिकाणी ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल डिक्लेअर झोन कडे खेळून काढला. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल मिळाली आणि त्याचबरोबर स्वतःचं खातं देखील जयदीपने इथं ओपन केलंय. 23 धावांचं विजयी लक्ष त्याचा पाठलाग करत असताना आविष्कारच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती
घरपोच समाचार घेतला इथे. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देखील तेवढंच जबरदस्त आक्रमण पाहायला मिळालं जयदीप यांचं. जयदीपच्या बॅटमधून हा 2D साठी येतोय कणकणीत फटका. 2 धावा इथे धावफलकावरती जोडल्या गेल्यानंतर एकंदरीत टोटल टीमची धावसंख्या आता 3 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. विजयासाठी अजून देखील 20 धावा पाहिजेत. संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, हो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेला संघर्ष केलाय. बॉल सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय पहिला फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. लोअर फुलटॉस होता या ठिकाणी जयदीपला बीट केलं गेलं. गोलंदाजाच्या माध्यमातून पहिली विकेट इथे मिळाली. फार महत्वाची विकेट होती आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आविष्कारचा कॉन्फिडन्स मात्र नक्कीच वाढलेला असेल, कारण 3 बॉल टाकलेत, 3 धावा खर्च केल्या आहेत आणि एक अनमोल विकेट या ठिकाणी आविष्कारच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. सुधीर असतील, राज असतील, या दोन्ही बॅटर्सना आता जबाबदारी पूर्ण मैदानामध्ये टिचून फलंदाजी करावी लागेल, कारण अजून देखील जवळजवळ 20 धावांची आवश्यकता असेल, कारण 23 धावांचं सेट केलेलं टार्गेट कारण रनरेट 6चा आहे. रिक्वायर रनरेट 5.71चा आपल्याला पाहायला मिळतोय. बनू शकतात, त्याच्यासाठी मात्र तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेला बॅटरसाठी टाकलेला बॉल सुधीर याने ड्राईव्ह केलं ऑफ साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, परंतु जोपर्यंत बॉल अडवतील धाव घेण्याची संधी मिळालेली नाहीये. प्रयत्न मात्र करायला पाहिजे इथे. प्रयत्न केलं तरच तुम्हाला यश मिळू शकेल, परंतु यावेळेला काय घडतंय बघूया. सिंगल साठी चेंडू डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मात्र मिळते. एका धावेच्या माध्यमातून मात्र आपण पाहिली की 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती कंप्लीट झालेत. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र 3च चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चौकार आलेले नाहीये. सातत्यानं 1D 2D याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन करताना फलंदाज पाहायला मिळत आहेत इथे, परंतु त्यानंतर मात्र या ठिकाणी चांगला फटका केलाय. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहताय 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 1चा खेळ इथे संपलाय. धन्यवाद. या ठिकाणी नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतील. मिस्टर अक्षय यांना देखील तुम्ही पाहताय. फलंदाजीमध्ये मात्र फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती. नक्कीच चांगली फलंदाजी केली. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये टिचून फलंदाजी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक कोट्यातला बॅक टू द बॉलर. धाव मात्र मिळणार नाहीये. चांगली सुरुवात केली अक्षयने या ठिकाणी. तर सुधीर आणि राज या जोडगोळीला देखील तेवढीच दर्जेदार फलंदाजी इथे सादर करणं फार गरजेचं असेल, कारण हे दोन्ही बॅटर्स जोपर्यंत विकेटवरती आहेत तोपर्यंत धावा इथे बनू शकतात. 23 धावांचं सेट केलेलं टार्गेट आतापर्यंत 6 धावा स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहताय. दरम्यान यावेळेला मात्र क्लीन बोल्ड केलंय अक्षय. चांगली गोलंदाजी करतायत. बॅटरला माघारी पाठवलंय.
विकेट घेतल्यानंतर या ठिकाणी AKB फायटर टीमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढलेला असेल काही शंकाच नाहीये. परंतु यावेळेला आपण पाहतोय प्रतीक पटेल जे की फलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतील. त्यांच्या बॅटमधून मात्र आल्याच एक धाव मात्र वसुली केली गेली आणि टीमची धावसंख्या तर 7 या आकड्यापर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश मिळते. 2 फलंदाज मात्र माघारी पाठवलेत. चांगली सुरुवात या ठिकाणी या षटकामध्ये मिस्टर अक्षय यांची आपल्याला पाहायला मिळाली. विकेट घेतली आणि अक्षयचा कॉन्फिडन्स देखील वाढलाय. आखो टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र यष्टिरक्षक बीट झाले. पहिला एफर्ट दुसरा एफर्ट तदनंतर मात्र तिसऱ्या एफर्ट मध्ये परेशने चेंडू कलेक्ट केला. अन्यथा चेंडू जर सुटला असता तर डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होऊ शकला असता. अक्षय सुरेख गोलंदाजी 4 बॉल मध्ये मात्र 1 धाव दिली, 1 विकेट घेतली. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना अक्षय यांच्या माध्यमातून देखील आपल्या समोर पाहायला मिळाला. यावेळेला धावचीची संधी होऊ शकली असती परंतु इथे माघारी पाठवले. पुनश्च एकदा अक्षय याला धाव मिळणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी मिस्टर अक्षय यांची. हरपन मौला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. प्रथमतः फलंदाजी जबरदस्त केली, त्यानंतर गोलंदाजीसाठी आले आणि गोलंदाजीसाठी देखील चांगली भूमिका पार पाडताना पाहायला मिळाले. हा देखील बॉल चांगला टाकलाय, सुरेख बॉल टाकलाय. पंचाने मात्र फेअर डिलिव्हरी डिक्लेअर केले. कोणती अवांतर धाव मिळाली नाही. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. संघाची धावसंख्या 7, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सात धावा झालेत आतापर्यंत. 7 रन लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. म्हणजे 12 बॉल अजून देखील बाकी आहेत आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर धावा देखील मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्यात कारण 23 धावांचं विजय लक्ष्य सेट केलंय. हरेकवार रन रेट 8चा आपल्याला पाहायला मिळेल. हो यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल आणि सिंगलच्या मदतीने 8 धावा स्कोरबोर्ड वरती कंप्लीट झालेल्या पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात या ठिकाणी करावी लागेल. या ओव्हरमध्ये आविष्कार वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. आविष्कारने पहिले षटक हाताळले होतं. वैयक्तिक कोट्याला दुसरं षटक तर टीमसाठी त्याचे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा मात्र या बॉलवरती मिळतील 2 धावा. चांगला फटका होता. 2D साठीचा फटका 2 धाव्यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र आता डबल फिगर मध्ये पोहोचते. 10 धावा स्कोरबोर्ड वरती कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजेच काय तर अजून देखील सामना जिंकण्यासाठी इथे गरज असेल ती 13 धावांची गरज असेल. होऊ शकतात, बनू शकतात. सुधीर ज्या पद्धतीची विश्वासाने फलंदाजी करतायत नक्कीच एक वेगळी छाप त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केलाय आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. बघा बॉटमहँडचा पुन्हा एकदा चांगला वापर केला. चेंडूला ऑन साईडच्या दिशेने ट्रॅव्हल केलं मात्र सिंगल धाव मिळत असताना स्कोरबोर्ड वरती एका धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 11 धावा आतापर्यंत कंप्लीट झालेत. 12 धावा अजून देखील बनवायचे आहेत. 9 बॉल आणि 12 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणारा संघ म्हणजे युवराज फायटर्स या टीमला बनावं लागेल. युवराज जर तुम्हाला सामना जिंकून द्यायचा असेल तर सुधीर यांना. प्रतीक 4 बॉल मध्ये एका धाब्यांवरती खेळत असताना नॉन स्ट्राईक मार्क वरती. परंतु हा बॉल हो चांगला टाकलाय, उसळी घेतलाय टप्पा घेत पडल्यानंतर. आपण बघतोय परेश यष्ट्यांच्या पाठीमागे अतिशय आक्रमक भूमिका आपल्याला त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. फलंदाज पुढे जाऊन खेळण्याचा जर प्रयत्न केला आणि जर तिथे बीट झाले तर मात्र परेशच्या हातामध्ये बॉल गेला तर नक्कीच यष्ट्यांचा ते वेध घेऊ शकतात, यष्टीचित करू शकतात. आणि हे अनेक वेळेला कामगिरी आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्या माध्यमातून देखील. 8 बॉल मध्ये 12 बनवायचे कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा रूल्स राहिलाय. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना मात्र पुन्हा एकदा चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला. धावचीची संधी असेल परंतु फलंदाज सुधीर सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचले. एक धाव याही वेळेला कंप्लीट होत असताना स्कोरबोर्ड वरती एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र तुम्ही पाहताय पुढे पोहोचले 12 या आकड्यावरती. सात बॉल मध्ये 11 धावा बनवायचे आहेत. अजून देखील फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजे युवराज फायटर्स या टीमला
बनू शकतात, होऊ शकतात. गरज आहे का चौकाराची? जर या बॉलवरती एखादा जर कणकणी दणदणीत चौकार आला, तर मी तर म्हणेन युवराज पाटीलचा संघ या मॅचमध्ये यशस्वी कमबॅक करू शकेल. परंतु यावेळेला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ते आविष्कार यांच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती जखडून ठेवलं. निर्धाव बॉलची सांगता झाली आणि ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि बनवायच्यात 11 धावा. संतनू गोलंदाजीची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 बॉल 11 धावा बनवायचे आहेत. या ठिकाणी हिरो बनण्याची संधी आहे शंतनू यांना. एका रात्रीमध्ये शंतनू तू हिरो बनू शकतो, परंतु इथे त्याच्यासाठी तुला स्ट्रगल करावा लागेल. 6 बॉल मध्ये 11 धावा डिफेन्स कराव्या लागतील. करू शकता. ती क्षमता, ती गुणवत्ता या ठिकाणी शंतनू यांच्याकडे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. समोर एक सेट फलंदाज सुधीर पाहायला मिळत आहेत, परंतु सुरुवात मात्र थोडीशी दिशाहीन पाहायला मिळाली. 1+1=2. 2 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जात असताना समीकरण मात्र थोडस इजी केलंय. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा या कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण होताना शंतनूवरती प्रेशर आहे, शंतनूवरती दबाव आहे, परंतु तो दबाव झुगारणं गरजेचं असेल. क्लीन बोल्ड, शंतनू ऑन फायर. पहिल्याच बॉलवरती सेट फलंदाजाला माघारी पाठवलंय आणि आपल्या टीम साठी विजयाचा रस्ता साफ करून दिलाय. वेल प्ले. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गवे प्रीमियर लीग 2024 पर्व 2 ही मानाची स्पर्धा गेल्या पर्वापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या पर्वामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण देखील आपल्या तमाम प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बॉलला बॉटरमॅनचा चांगला वापर करत ड्राईव्ह केलं. त्या ठिकाणी मात्र सिंगल मिटेल, परंतु या सिंगलच्या माध्यमातून तुम्ही सामना जिंकू शकत नाही. जर सामना जिंकायचा असेल तर एखादा मोठा फटका मात्र तुम्हाला खेळावा लागेल इथे. हो, हाई बॉल चांगला टाकला इथे. फलंदाजाला बीट करणारा चेंडू होता. राहुल आलेत. प्रतीक नॉन स्ट्राईक मार्क वरती 5 बॉलला सामोरे गेले. मात्र सिंगल धाव युवराज फायटर्स या टीमला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तुम्ही स्ट्रगल संघर्ष करताना मात्र सातत्यानं पाहिलं. उलटॉस बॉल होता. याही वेळेला चांगला फटका खेळायचा होता. फटका मात्र याही वेळेला फसलाय. डॉट बॉल येतोय. शंतनू यांचं कौतुक करावं लागेल. शंतनूचा उत्साह वाढवण्याचं काम संघातले इतर खेळाडू करतायत. अक्षय असेल, त्याचबरोबर आपण बघितलं तर अन्य सहकारी खेळाडू कॉन्फिडन्स वाढवतायत, त्याचे पाठ ठोपटतायत. वेल शंतनू चांगली गोलंदाजी असं त्याचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. हाही बॉल चांगला टाकलाय, परंतु इथे डिक्लेअर झोन कडे चेंडू प्रस्थान करतोय. मात्र भेटेल एक अवांतर धाव आणि एका अवांतर धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलेला होता. एक धाव मात्र मिळाली. टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 1 बॉल 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, परंतु यावेळेला समोरच्या दिशेने धावचीची संधी. फलंदाज बाद होईल आणि AKV फायटर्स विन द मॅच. विजयी टीमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.
जाऊया या ठिकाणी जो नुकताच सामना संपला त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतायत. जबरदस्त गोलंदाजी त्याचबरोबर फलंदाजीमध्ये देखील तेवढीच चांगली भूमिका पार पडणारा मिस्टर अक्षय आपण ठरलात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. परंतु त्याचबरोबर शंतनू यांच्यासाठी देखील श्वेत मोहिते यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. मी शंतनू आपणाला देखील व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. संतोषजी जोशी साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी